हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आज आपण एसवी ॲग्रो विक्रमी ऊस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी आज ऊसाचं शेड्यूल सांगणार आहोत. त्यावर आधारित व्हिडिओ बनवणार आहोत. चला तो व्हिडिओला सुरुवात करू. पहा, या साईडला दिलेले डोस देण्याची योग्य वेळ आणि इकून दिलेला डोस म्हणजे आता सुरुवातीला म्हणजे ऊस लागवण करण्यापूर्वी खालील सरीमध्ये डोस टाकतो त्यालाच म्हणतात बेसल डोस. ते द्यायचे आपल्याला 10-26-26 एक बॅग. एसवी कॅन्टर द्यायचे 10 किलो, सुपर फॉस्फेट घ्यायचे 3 किलो आणि रिजंट द्यायचे 4 किलो. एसवी फ्रुटर एक बॅग. या प्रमाणात पूर्ण मिक्स करून सरीमध्ये विस्काटून द्यायचे आणि मातीआड करायचे. त्यानंतर पहिली आळवणी घ्यायची. कांडी लागण 100% उगवण झाल्यानंतर किंवा लागणीनंतर 6व्या दिवशी. रोप लावला असेल तर 6व्या दिवशी 250 ते 300 लिटर पाण्यामध्ये एवढं मिक्स करायचे. एसवी शुगर बन घ्यायचे 1 लिटर, 22 घ्यायचे 500 ग्रॅम, ह्युमे घ्यायचे 500 ग्रॅम, स्लेअर प्रो घ्यायचे 500 मिली आणि याची प्रत्येक झाडाला 50 ते 50 मिली प्रमाणात ड्रिचिंग करायची. त्यानंतर दुसरी आळवणी घ्यायची. पहिल्या आळवणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी आळवणी घ्यायची आणि 300 लिटर पाण्यात घ्यायचे. एसवी 59 1 लिटर, 1261 3 किलो, एसवी के ड्रिप 1 लिटर, मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो या प्रमाणात दुसरी आळवण घ्यायची. त्यानंतर खताचा दुसरा डोस घ्यायचा आहे. लागणीनंतर 40 ते 45 दिवशी खालील खताचा डोस मातीआड करून घ्यायचा आहे. 40 ते 45 दिवशी खताचा दुसरा डोस द्यायचा आहे. त्यामध्ये घ्यायचे युरिया 2 बॅग, मिस्टर ग्रीन घ्यायची 1 बॅग, एसवी फ्रुटर घ्यायची 1 बॅग, 24-24 किंवा 20-0-13 यापैकी 1 बॅग घ्यायची आणि मॅग्नेशियम सल्फेट 1 बॅग आणि मायक्रोन्यूटन घ्यायची 1 बॅग. त्यानंतर तिसरी आळवणी लागवडीपासून 50 ते 55 दिवशी आळवणी करावी. ही ड्रिपने सोडावी 300 लिटर पाण्याने. 13-0-45 3 किलो घ्यायचा. एसवी शुगर बन 2 लिटर घ्यायचे, मिस्टर मायक्रो 1 लिटर आणि कॅल्शियम नायट्रेट 2 किलो. त्यानंतर पहिली फवारणी घ्यायची. लागवडीपासून 40 ते 25 दिवशी पहिली फवारणी करावी. औषध प्रतिपंप प्रमाणे घ्यावे. एकरी 6 पंप फवारावे. एसवी किटॉन घ्यायचे 30 मिली, एसवी कॉपेज घ्यायचे 30 मिली, 13-40-13 घ्यायचे 100 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचे 80 ग्रॅम. हे एकरी प्रमाणे हे पंपाचं प्रमाण आहे. दुसरी फवारणी घ्यायची. पहिल्या फवारणीनंतर साधारण 20 दिवसांनी लागणीपासून 60 ते 65 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. खालील औषधे प्रतिपंप प्रमाणे वापरायचे. यामध्ये 25-10-10 100 ग्रॅमने घ्यायचे. एसवी किटॉन 30 मिली घ्यायचे आणि मिस्टर मायक्रो 50 मिली घ्यायचे. नंतर बाळभरणी खतांचा डोस. लागणीनंतर साधारणतः 80 ते 90व्या दिवशी खालील खते टाकून बाळभरणी करावी. अमोनियम सल्फेट 2, 14-35-14 2 बॅग, एसवी फ्रुटर 1 बॅग, एसवी मिस्टर ग्रीन 1 बॅग, पॉलिसल्फेट 25 किलो, गंधक 10 किलो. त्यानंतर आता बाळभरणी झाल्यानंतर खतात डोस झाल्यानंतर तिसरी फवारणी घ्यायची. दुसऱ्या फवारणीनंतर साधारण 20 दिवसांनी घ्यायची. लागवडीपासून 80 ते 85व्या दिवशी घ्यायची खालील फवारणी करावी. आता यामध्ये औषधं घ्यायचे. 13-0-45 100 ग्रॅम, SN-14 50 मिली, एसवी शुगरबन 100 मिली. आता मोठी भरणी खतांचा डोस. खालील सर्व खते एकत्रित मिक्स करून मोठी भरणी घ्यायची. म्हणजे ऊस मोठी बांधणी करतो त्यावेळेस मोठा डोस द्यायचा आपल्याला. त्यामध्ये अमोनियम सल्फेट घ्यायचे 1 बॅग, एसवी मिस्टर ग्रीन घ्यायचे 2 बॅग, 10-26 घ्यायचे 3 बॅग, मिस्टर रायझो घ्यायचे 4 किलो, MOP घ्यायचे 1 बॅग, मिस्टर मायक्रोजी घ्यायचे 10 किलो, युरिया 1 बॅग, फर्टिला 8 किलो, एसवी फ्रुटर 2 बॅग, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो. हे पूर्ण खत टाकायचं आहे. कारण यावेळेस खाऊन हे एवढा मोठा डोस टाकायचा आहे. कारण माती पूर्ण ऊसाच्या बुडाला जाणार नाही. हे खत मुळाच्या सानिध्यात पडणार आहे. त्यामुळे त्यानंतर ऊस आपल्याला खत देणं शक्य झालं तर होतं, नाही झालं तर यावर आपल्या ऊसाला अन्नद्रव्य मिळून जातात. ऊसाची जाडी व पेरेतील अंतर वाढीसाठी डोस. मोठी भरणीनंतर 40 ते 50व्या दिवशी ड्रीप किंवा पाट पाण्याने देऊ शकता. एसवी 59 500 मिली, 24-24-0 10 किलो, एसवी के ड्रिप 500 मिली, एसवी शुगरबन 5 लिटर. ऊसाची जाडीसाठी व वजनासाठी शेवटचा डोस आहे. ऊस कारखान्याला तुटण्यापूर्वी 30 ते 40 दिवस आधी ड्रिपनं किंवा पाटपाण्यानं सोडायचे. 0-0-50 5 किलो, एसवी साईज बिल्डर 5 लिटर, एसवी किटॉन 250 मिली. टिप आहे. भरणीनंतर किंवा पावसाळी डोस पिकांच्या वाढीनुसार चर्चा करून द्यावा. आळवणी व फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असावा. हे तुम्ही लक्ष ठेवून करायचे. डोस कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हे शेड्यूल कशा प्रकारे नियोजनबद्ध
या नियोजनानं तुम्ही नक्कीच विक्रमी ऊस उत्पादन घेऊ शकतात. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर प्रश्न विचारू शकता कमेंटमध्ये, त्याचं उत्तर नक्की तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.